अजित पवार मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता. मराठवाड्यातल्या पूरस्थितीमुळे अजित पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान. सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची मागणी. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले. धाराशिवच्या परांड्यामध्ये पुरात अडकलेल्या 5 जणांची केली सुटका. एनडीआरएफचे निकष बाजूला, शेतकऱ्यांना मदत करा. ओमराजेंची सरकारकडे मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठवाड्यातल्या पूरस्थितीसह शेतीच्या नुकसानीवर होणार चर्चा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का, याकडे लक्ष. संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान. पावसामुळे आतापर्यंत 5320 गावांमधली पिकं उद्ध्वस्त. 20,99,301 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसमोर फेकला भाजीपाला. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याला भाव नाही. वाहतूक मजुरी खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. मनसेनं हकालपट्टी केलेले वैभव खेडेकरांचा आज भाजपत प्रवेश. रत्नागिरीतील शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. पुण्यातल्या खड्ड्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. महापालिका आयुक्तांना रस्ते सुधारण्याच्या सूचना. रायगडमधल्या गोदामध्ये मेंढ्यांच्या झुंजी लावून जुगार. रायगड पोलिसांकडून 75 जणांवर कारवाई. कारवाईत 1,37,00,000चा मुद्देमाल जप्त. आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी. अज्ञाताकडून रेल्वे स्टेशनवर मुंब्रा देवीचा फलक. सीसीटीव्हीच्या मदतीनं अज्ञाताचा शोध सुरू.